श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करू व्हिडिओला सुरुवात. तर पहा, मार्गशीर्ष महिना हा चालू झालेला आहे आणि त्यामध्ये आपण जे गुरुवारचे उद्यापन करतो, गुरुवारचे व्रत करतो, त्या व्रताबद्दलच आज आपण माहिती घेऊ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन कसे करावे, त्याचबरोबर तसेच 5व्या गुरुवारी अमावस्या आलेले आहे, तर अमावस्येच्या दिवशी गुरुवारचे उद्यापन करावे का, त्याचबरोबर 5वा गुरुवार करायचा का, त्याचबरोबर अशा बऱ्याच समस्या ज्या आहेत, बऱ्याच ज्या प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी 4थ्या गुरुवारी उद्यापन करावे की 5व्या गुरुवारी करावे, याबद्दल सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून ह्या व्रताची सुरुवात केली जाते. त्याचबरोबर शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन केले जाते. परंतु या महिन्यामध्ये 5 गुरुवार आलेले आहेत आणि 5व्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे आणि ही अमावस्या 5व्या गुरुवारी आल्यामुळं प्रत्येक महिलांच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे की 5व्या गुरुवारी अमावस्या आहे तर उद्यापन करावे की नाही, 4थ्या गुरुवारी करावे की 5व्या गुरुवारी करावे. तर पहा, 5व्या गुरुवारी अमावस्या आहे, तर प्रत्येकाला असं वाटत आहे की 4थ्या गुरुवारी उद्यापन केले तर चालेल का. तर पहा, यावर्षी गुरुवार दिनांक 11/2024 या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील 5वा गुरुवार आलेला आहे आणि त्याच दिवशी आहे अमावस्या. तर पहा, ही जी अमावस्या आहे तर ती बुधवारी रात्री 11 वाजता लागणार आहे आणि ही अमावस्याची समाप्ती जी आहे तर ती गुरुवारी संध्याकाळी 5:17 होणार आहे. म्हणजे जवळजवळ 5:30 वाजेपर्यंत गुरुवारी अमावस्या असणार आहे. तर पहा, बऱ्याच जणांना अमावस्या ही खूप वाईट दिवस वाटतो, परंतु अमावस्या हा काही वाईट दिवस नाही. तर अमावस्या ही एक तिथी आहे आणि त्या महिन्यातील ती तिथी गुरुवारी आहे. तर पहा, बऱ्याच जणांच्या मनामध्ये असं वाटत असतं की अमावस्या हा वाईट दिवस आहे, तर असं काहीही नसतं. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये जी दिवाळी येते तर ती अमावस्येच्या दिवशीच असते. सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण हा दिवाळी जो अमावस्येच्या दिवशीच असतो. लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्या दिवशीच करतो, त्यामुळे अमावस्या हा अजिबात वाईट दिवस नाही आणि ह्या अमावस्येच्या काळातच आपण लक्ष्मीपूजन करत असतो आणि अमावस्याचा जो काळ आहे त्या काळातच लक्ष्मीपूजन करणं हे सुद्धा शुभ मानलं जातं. त्यामुळेच पहा, अमावस्येच्या दिवशी गुरुवारी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातला जो शेवटचा गुरुवार आहे तो अमावस्येच्या दिवशी येत आहे, त्या दिवशी उद्यापन करायला काहीच हरकत नाही. अगदी तो दिवस अगदी चांगला दिवस मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी उपवास, पूजा आणि त्याचबरोबर उद्यापन करू शकता. 5 कन्या, 7 कन्या किंवा 9 कन्यांना तुम्ही भोजन देऊ शकता आणि त्यांना जे काही त्यांच्या यूज पडेल अशा वस्तू त्यांना देऊ शकता. आतापर्यंत बघा 3 गुरुवार झालेले आहेत आणि उद्या गुरुवारच आहे. उद्या 4 जानेवारी आहे, तर उद्या असणार आहे 4था गुरुवार आणि त्याचबरोबर 11 तारखेला आलेला आहे 5वा गुरुवार. त्यामुळे पहा, असं हा जे व्रत आहे तर ते 5 गुरुवार असणार आहे आणि ज्यांना शक्य असेल तर त्यांना, म्हणजे जर कुणाला अडचण नसेल तर त्यांनी अमावस्येच्या दिवशी म्हणजे गुरुवारी हे जे व्रत आहे त्याचं उद्यापन केलं तरी चालेल. कारण बघा, 4च गुरुवार करून उद्यापन करणं हे खरं तर चुकीचं आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार पडतात तेवढ्या गुरुवारी म्हणजे 5व्या गुरुवारीच उद्यापन करावं असं सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी 5व्याच गुरुवारी उद्यापन करावं. आता बघा, जर तुम्हाला 5व्या गुरुवारी काही अडचण असेल, म्हणजे तुमचा मासिक धर्म असेल, तर घरातील दुसरं कोणी असेल तर त्यांना पूजा मांडणी करायला सांगा. घरामध्ये सुवासिनींना हळदी कुंकू त्या व्यक्तींना लावायला लावा आणि 5व्या गुरुवारचं उद्यापन त्यांच्या हस्ते केलं तरी चालेल आणि आपण मात्र उपवास पकडायचा आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता. शेवटी भावना महत्त्वाची आहे. आता पहा, अमावस्येचं सांगायचं झालं तर अमावस्या ही 5:30 वाजेपर्यंतच आहे आणि आपण उद्यापन हे शक्यतो संध्याकाळी करत असतो. 6:30 ते 7:30 या दरम्यान आपण उद्यापन केलं तर खूप चांगली वेळ आहे, कारण ह्या वेळेमध्ये लक्ष्मी येण्याची वेळ आहे. त्या वेळेमध्येच आपण उद्यापन केलं पाहिजे. आता बघा, बऱ्याच लेडीजला प्रत्येक वेळेस काही ना काही अडचण येते, म्हणजे एक तरी गुरुवार अडचण येते. तर काहींचे जर
तिसऱ्या गुरुवार चौथ्या गुरुवारीच काही अडचण असतील तर त्यांनी 5वा गुरुवार जो आहे तर त्या 5व्या गुरुवारी जरी आपल्या व्रताचे उद्यापन केले तरी चालेल. कारण काही हरकत नाही, जरी तुमचे 4 गुरुवार झाले तरी चालेल, परंतु आपल्याला 5व्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. आता बघा उद्यापन कसं करायचं. तर दरवेळेस आपण प्रत्येक गुरुवारी जशी पूजा मांडणी करतो सकाळी लवकर उठून, त्याचबरोबर कथा वाचतो आणि दिवसभर उपवास करतो आणि संध्याकाळी कथा वगैरे वाचायची आणि आरती करून नैवेद्य दाखवून मग आपण आपला उपवास सोडत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे. परंतु आता बघा उद्यापन करण्यासाठी 5व्या गुरुवारी तुम्ही 5, 7, 9, 11 अशा सुवासिनी किंवा मग ज्या कुमारिका मुली आहेत तर त्यांना बोलवलं तरी चालेल. तर त्यांना घरी आल्याच्या नंतर आणि ह्या सुवासिनी किंवा ज्या मुली आहेत किंवा ज्या कुमारिका आहेत तर त्यांना देवी स्वरूप मानून त्यांचा आदर करायचा आहे. त्यांच्या पायावरती आपल्याला त्यांचे पाय धुवायचे आहेत. त्या पायांना हळद कुंकू लावायचं आहे. सर्वात अगोदर आलेल्या स्त्रियांना किंवा मग कुमारिकांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे. त्यानंतर त्यांचे पाय स्वच्छ करून त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. आणि पहा स्त्रिया जर आपण बोलवल्या असतील तर त्यांचे पाय नाही धुतले तरी चालतील, परंतु हळदी कुंकू आपल्याला त्यांना लावायचं आहे. शेवटी आपली इच्छा. तर पहा मुली असतील तर मुलींचे पाय धुतले तरी चालतील. तर शेवटी आपली जी भावना आहे ती महत्त्वाची असते. तर बघा आपल्या घरी आलेल्या ज्या स्त्रिया आहेत तर त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. त्याचबरोबर त्यांना आपल्या हातामध्ये एक फळ जरी दिलं तरी चालेल किंवा मग लक्ष्मी मातेची जी पुस्तकं आहे ते आणि एक फळ दिलं तरी चालेल. आता बघा तुम्ही सुवासिनी स्त्रिया असतील त्यांना एक लक्ष्मी मातेच्या पुस्तकाची प्रत आणि एक केळ आणि त्याचबरोबर एखादं फूल किंवा मग गजरा तुम्ही देऊ शकता. जर तुम्ही मुलींना बोलवलं असेल तर त्या मुलींना तुम्हाला काही यूज होणाऱ्या वस्तू द्यायच्या आहेत. म्हणजे त्यांना केसाचा बेल्ट देऊ शकता, क्लिप देऊ शकता किंवा मग काही त्यांना यूज होईल अशा वस्तूसुद्धा त्यांना देऊ शकता. तर पहा आपल्या घरी जर स्त्रिया येणार असतील तर त्यांना तुम्ही दूधसुद्धा देऊ शकता. म्हणजे मसाला दूध करून, कारण प्रत्येकाचा उपवास असतो, ते दूध दिलं तरी चालेल. कारण प्रत्येकजण आपल्या घरी येतं, मग असंच आपल्याला त्यांना न लावता त्यांना थोडंसं दूध तरी आपण एका पेपर ग्लासमध्ये द्यायचं आहे. आणि पहा आपण स्वतः देखील छानपैकी साडी घालून तयार होऊन नंतर मग येणाऱ्या स्त्रियांचा आदर सत्कार करायचा आहे. आणि त्यांना तुम्ही येणाऱ्या स्त्रियांची ओटी भरली तरी चालेल, खणा नारळाने ओटी भरली तरी. त्याचबरोबर एखादी भेटवस्तू म्हणून वाण म्हणून सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता. शेवटी आपल्या घरी आलेल्या स्त्रियांचा आदर करणं हे आपलं काम आहे. आपल्या इच्छेनुसार आपण करू शकतो. आता बघा बऱ्याच जणांना म्हणजे अशा काही कुमारिका किंवा स्त्रिया 5, 7, 11 भेटत नाहीत. मग त्यांनी फक्त एकाच स्त्रीला घरी बोलून किंवा एकच कुमारिकाला घरी बोलून तिचा आदर केला, तिला आदराने काही वस्तू दिली किंवा मग हळदी कुंकू लावून तिचा जरी एकटीचा आदर केला तरी चालेल. म्हणजे तुम्ही एकटीला सुद्धा अशा काही वस्तू देऊन तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता. तर पहा या दिवशी कन्यापूजनही केलं जातं. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कन्यापूजन देखील करू शकता. त्यांना काही खाऊ घालून, त्यांना जेवू घालून, त्यांना काही भेटवस्तूसुद्धा तुम्ही देऊ शकता. तसेच जर शक्य असेल तर तुम्ही ब्राह्मणाला सीधाही देऊ शकता. आणि त्याचबरोबर पहा हे सर्व झाल्याच्या नंतर आपल्या स्वतःसुद्धा उपवास सोडायचा आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला परत एकदा लक्ष्मीचे पुस्तक वाचायचे आहे, कथा वाचायची आहे, आरती करायची आहे आणि आपल्याकडून काही चुका कळत नकळत झाल्या असतील त्याबद्दल क्षमा मागायची आहे. आणि जे काही आपली उत्तर पूजा आहे तर ती करून घ्यायची. आणि तुझे वास्तव्य आमच्या घरामध्ये सदैव राहावे असं लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे. आणि त्याचबरोबर जे काही पूजा मांडणी केलेली आहे तर नारळ हा आपल्याला उचलून घ्यायचा आहे. त्यातलं पाणी जे आहे तर ते घरामध्ये शिंपडायचं आहे आणि थोडं जे उरलेलं पाणी आहे तर ते इतर झाडांना तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर जे काही पुस्तक वगैरे आहे तर ते आपलं व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. आणि घटावरचा जो नारळ आहे तर तो तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता किंवा मग शक्य असेल तर घरामध्येच तुम्ही फोडून खाऊ शकता. नसेल तर मग तुम्हाला जर एखादं झाड त्याचं लावायचं असेल तर तुम्ही खड्डा खांदून ते झाड
आपल्या बागेमध्ये किंवा गार्डनमध्ये तो पुरून त्याचं झाडही तुमच्या घरामध्ये उगवू शकतं. म्हणजे तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे, वारंवार तुमच्या घरामध्ये जसे चालत आलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.